हे बिलकुल आम्ही याला विरोध करू आणि आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे सांगितलं आहे सरकारला की अशा तऱ्हेने आपल्याला निर्णय घेता येणार नाही. जिथे जिथे ऑक्ट्राच्या लँड अशा ठिकाणी तुम्ही लोकांना अपात्र करून त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतात. धारावीचा विकास हा धारावीच्या माणसासाठी होला पाहिजे, कारण धारावीला धारावी बनवण्याचं काम जे आहे ते धारावीच्या जनतेने केलेलं आहे. दुर्दैवाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामधले फायदे जे आहेत ते अडाण्या देण्याच्या गोष्टी चाललेल्या आहेत, परंतु लोकांच्या बाबतीमध्ये कुठलीही त्या ठिकाणी चर्चा नाही. उलट पक्षी 7 लाख लोकांना बाहेर काढणार आणि त्यांना जे आहे ते मुलुंड असेल, कांजूमाग असेल, देवनार असेल किंवा कोरबा मिठागर असेल या ठिकाणी शिफ्ट करण्याबद्दल चर्चा चालू आहे. ते आम्ही मुळीच चालू देणार नाही, कारण आम्ही धारावीकर म्हणून सगळे एकत्र आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये यासाठी लागेल ते आंदोलन करायला तयार राहू. दुसरा एक प्रश्न होता की काँग्रेसमध्ये बरेचसे असे उलटेपालट चालू आहे, काही जण पक्ष सोडायच्या जे गेले ते गेले. मला नाही वाटत की त्याच्याबद्दल जास्त चर्चा केली पाहिजे. आता तो संपलेली घटना आहे. आता काँग्रेस पक्ष मजबूतपणे काम करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून सक्षमपणे संघटना कशी मजबूत करण्यात येईल आणि लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे यासाठी आम्ही लहरादो परचमच्या माध्यमातून रोज कार्यक्रम करत असतो. जनतेच्याकडे घरात जात असतो, कार्यकर्त्यांच्या घरी जात असतो आणि मूलभूत प्रश्नाबद्दल बोलत असतो. बेरोजगारी, महागाई, त्या ठिकाणी जो आहे तो महिलांवरती अत्याचार, आज मोठ्या प्रमाणामध्ये जे स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे ती बंद होण्याच्या कगारीवरती आणि अशा वेळेला लोकांच्या पोटपाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, मुलांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावरती बोलण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. मुंबईच्या ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या जमिनी कोणाला चालल्या त्याच्याबद्दलसुद्धा आपण पत्रकार लोकांनी संशोधन केलं पाहिजे. आज मुंबईचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असलेली रेस्को, जे मुंबईचं वैभव आहे, ओपन स्पेस आहे, पब्लिक ओपन स्पेस आहे, आता त्याच्यावर सुद्धा काही लोकांची नजर पडलेली आहे आणि ते सुद्धा देण्याचा एक मोठ्या प्रमाणामधला डाव सुरू आहे. हे सगळ्यांना आम्ही पूर्णपणे जे आहे तो आंदोलन करून येणाऱ्या काळामध्ये त्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोलणार आहोत. दुसरा एक प्रश्न आहे ताई, नितेश राणेने आता नुकतंच हे केलेला आहे आरोप की सर्व नितेश राणे खूप आरोप करतात आणि नितेश राणेंना कोण सिरियसली घेतलं? भाजपामध्ये सिरियसली घेत नाही तर आम्ही काय सिरियसली घ्यायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांना एकमेव अजेंडा दिलेला आहे की प्रत्येक गोष्टीवर बोलायला आणि त्यांचं ते काम ते करत असतात. मी म्हणजे हे फक्त तुम्हाला सार्वजनिक बोलते असं नाही, मी वैयक्तिक पण त्यांना सांगितलं की भाऊ बिलकुल बोललं पाहिजे, पण कधीतरी बोललं पाहिजे आणि लॉजिकल बोललं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये बोललं म्हणजे आपण प्रवक्ता असतो असं होत नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.